गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी बरं द्या हा बरं दिवसाला का अंधार पडल्या का झालंय पावसाने हा ना राव आईला कसला बाळा द्या अजून काय रात्रच आहे. इकडे कुठे गासपानात आणलंय मला अहो एक गोष्ट करायची आता काय? त्याच्यामुळं इथं अशी कामं आहेत ना गचपानातच करतात. काय बोलतो हा काय गोष्ट आहे सांग की मला तरी हो मी काय तुम्हाला काय वाटलं काय? मी काय फक्त हिरोईनचेच आवाज काढतो का मग अहो लेडीज आवाज बी काढतो मी. काय बोलतो हा मला वाटलं दादा कोंडके नाना पाटेकर तेवढं येते तुला का नाही नाही ऐका तर हा. आणि आपला सदा आहे ना सदा हा त्याला आहे ना मी आवाज काढून फसवतो. काय बोलतोस हा काय लय भारी काम आहे 4 दिवस झाले त्याला फसवतोय. काय बोलतो बघा आता मजाच करू मग तुला आबा त्याला फोन लाव लाव आणि त्यात मध्ये ना नवीन नंबर घेतलाय. होय. त्याला आधीचा नंबर सेव्ह होता ना त्याच्याकडे हा, हा. म्हणून आता बघा लयच हुशार लागा तुला का हा? मजा बघा त्याची. मित्र असा होता असा हॅलो हॅलो बोल ना सांगू काय करताय सदाजी? ओ सदाजी आईला जी लावलं मला असं कस तरी व्हायला लागले. नो खरं बर का तुझ्या आवाजावरून तुम्हाला वाटतंय तू लय मोठी अप्सरा आहे. सांगू 4-5 दिवस झालं तुझ्यासोबत फोनवर बोलतोय ना तर मला असं एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हो ना मला सुद्धा तुमच्याशी बोलल्यावर स्वर्गातच आल्यासारखं वाटतं. तू हाय बर का अप्सरा आहे आणि आमच्या घरात ते माझी बायको काळे उंदर आहे. हो आय मिस यू. मिस यू टू ना पिल्लू मिस यू टू. मला पिल्लू नका ना म्हणू मला जानू म्हणा सोनू म्हणा अहो काही म्हणा पण पिल्लू नका म्हणू. काय अरे बा मला लय कस तरी होऊ राहिलंय. आय लव्ह यू. लव्ह यू टू डार्लिंग लव्ह यू टू. आईचा कसं बोलत तुला काय सांगू तुम्हाला तुम्ही इतके हँडसम आहात. लग्न मी तुझ्या सोबत करतो की पहिलं हिला तर कटू दे या माझ्या बायकोला कटवलं का तुझ्या सोबतच लग्न करणार रे मी. कोणाला बोलताय हो? काय कोणाला हे आपलं मित्र कोणचा मित्र? पप्पा हे आपलं देवा. देवा? आणि देवा तर सदा ना कदा तुमच्याकडे पडे का असतो त्याला गुलू गुलू काय करताय? अगं तसं नाही बायको आता देवाच्या घरी आलेत पाहुणे बर. तर देवाला नाही का ते गावाकडून बिळ घेऊन आले तर म्हणलं तिथं जाऊन बसावं भेटला काय लाडू बिडू अच्छा खादगी कळलं ना. नक्की ना कारण की आज जरा चाच पडल्या ग दिसताय मला. अगं नाही ग तसं काही नाही. नाही नाही जर काय कांड करत चाल आणि मला जर कळलं काळ्याचा निळा आणि उभ्याचा आडवा करीन. अगं तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तसलं काय कांडबिंड मला काय जमत नाही बाई. आईची शपथ घेऊ नका फक्त मी वॉर्निंग देते. अगं बायको तुला तर माहिती आहे ना आता मी हायच एवढा हँडसम तर लागतात गावातल्या 4-5 पोरी माग. तुला सांगतो मी कॉलेजला होतो ना 100 पोरी अशा लाईन मारायच्या माझ्यावर अशा. आणि तुम्ही कधी कॉलेज केलं? तुम्ही हाय 8वी नापास. सपनात ग काय स्वप्न तर बघतोय कॉलेजाची. मिळणी हीच बघा दिसताय तर रान रेड्यागत
आणि स्वप्न कॉलेजातली पोरगी बघायची. अगं जाऊ दे ना, एवढं काय, खरं सांगतो ना मी, तसलं काय नाही. आणि तू तसलं त्या मनात आणू बिनू नको. नवरा बायकोचं कसं असतंय बंधन, काचेसारखं असते. विश्वास तुटला की तुटला. अगं बया बया, माझा विश्वास तोडा, तू मलाच तुडवती. आणि आता नीट निघायचं, म्हणत ऐकडनं कडीपत्ता घेऊन यायचा. कडीपत्ता? हा जावा. कशाला? कशाला म्हणजे खायचं आहे मला कसा कसा. हा जावा. 18 वर्षाची झाली सगुना, 18 वर्षाची झाली सगुना. धनी ओ धनी, इला पोरगा बघा, आईला इला पोरगा बघा ना, हिच लगीन करा ना. ओ इला पोरगा बघा ना, मोनाचं लगीन ऐकते. मोनाताई, ओ मोनाताई. आईला मोनाताई बाहेर गेलं काय? असं नाही ऐकायचे, झोपले असतील. मोनाताई. गायपण्या तू येस वय, मग असं काय कुत्र्या आणि वाहतोस? आहो मी कावाचा आवाज येतोय तुम्हाला. अरे सदा तू ग बस, आता माझं डोकं उठूस. एक डोकं दुखते, मी झोपले होते गडीभर, तो कुत्रा का तिवळायला लागलाय दारात. आहो ह्या टायमिंगला झोपताय तुम्ही? किती वाजत आता? बरं ते जाऊ द्या मोनाताई. त्या दिवशी तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी मला प्लॅन सांगितलेला, तो 1 नंबर सक्सेस झाला. कुठला प्लॅन रे सदा? हायला विसरले काय? अहो रक्षाबंधनच्या दिवशी नाही का बायको नाही जावं म्हणून तुम्ही म्हणले तिच्या जेवणामध्ये त्या जुलाबाच्या गोळ्या टाक. अच्छा ते होय. आयला 1 नंबर सक्सेस झाला. काय म्हणतो बघ सदा, मला एक सुद्धा प्लॅन फेल जात नाही. हे खरं आहे बरं का? पिढा बिडा आडला का नाही? नाही, हे पिढे नंतर देतो तुम्हाला. पार्टी देणार आहेस का? अहो पार्टी कायची, पण तुम्हाला सांगतो मी थोडस घाबरलो होतो बरं का तिथं. चटीत मुतला बितला? आवड नाही, ती बॅग घेऊन अशी बाहेर आली. मला वाटलं जाती काय, आणि तिने जशी बॅग उचलली, गुडगुड गुडगुड गुड बॅग ठेवली, पळत चालत झालं. परत आली, बॅग उचलली, गुडगुड गुडगुड लोण घातला की लोण शेरत उडत. म्हणजे तू चांगलीच मजा केली की तिची. आईला 1 नंबर. मग तू जाऊ दे ना शेवटी. तू पण चॅप्टर आहे सदा. पण तू आता कसं आलाय माझ्याकडं? अरे हा ते पत्ता पडीपत्ता काय म्हणतात त्याला, कडीपत्ता घ्यायला आले मी. कडीपत्ता वय, कडीपत्ता मला एवढा आडविडे घेतो का? हाऊ ते मी विसरून जातो सगळ्या गोष्टी. अरे सदा तू जरा शाळा शिकला असता ना, तर हा अशा चुका झाल्या हे नसत्या. खरंय. हा तुला बायको पण चांगली भेटली असती. बायकोला तुला असं धुणं भांडी करायला नसतं लावलं. हा तू राजागत असं थाटत बसला असता, अशा ऑर्डरी सोडल्या असत्या नुसत्या. हा तू एक काम कर, तू ऍडमिशन घे शाळेत. कोणत्या? घे कुठल्या पण, आपल्या जिल्हा परिषदच्या. तरी मला म्हणले होते बरं का तात्या, सध्या तू आहे ना नर्सरीत जात जा भात खायला. खायचं कसं सुस्त, शिकाय जायचंय, खायला नाही जायला लावायचं. नर्सरीत चाला, तू केवढा टोंडगा, ती नर्सरीतली पोरी एवढी शिक. मला वाटलं खायचं. बरं तुला कडीपत्ता घ्यायचा ना, हे बघ घे, मी माझ्या काय हाताला येत नाही, तुझं तू घे बाबा कसं घ्यायचंय ते. आईला कसं काढू आता? घे. झाडावर नका चढू, ते झाड तुटल. अयो म्हणत आहे मला, तुम्ही उचलता का जरा? हा तुला उचलते ना, बारीक लेकरू आहे तू, घोड्या. गाडती पटकन फांदी, बघ इथं फांदी खाली. इथं आहे की हाताशी. घे, झाड तोडू नको, फांदी तोडशील. समजा वर पडून घेतो बरं का जरा. घे घे, वर पडून घे, परत न्यायचा ताजा ताजा. थँक्यू बरं का म्हणत आहे. आणि कडीपत्ता घरी नीट ने, चालते. नाही तर मध्ये गिरायक बसलं त्याला बच्ची लिकत 5-4 रुपयाला. ते माझ्या मागे काय साडेसाती लागले काय माहिती. बरं मी निघू का? हा बरोबर, जा. कडीपत्ता घ्यायला आलाय. काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं. आहा काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं. पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं. काय झालंय? पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं. पुढे गाव मध्ये होणार रे? नाही बायकोने कडीपत्ता आणायला लावला होता म्हणून गेलो होतो कडीपत्ता आणायला. कायम त्याच्या आईला तुझ्या बायकोचा गुलाम आहेस बरं का? काय बायकोनी सांगितलं की निघा आणायला, काय केलं की बायकोनी हाणलास तुला? काय सांगू आबा? अरे असल्या गोष्टी घडून बायकोला मारून टाकलंय मी. तू पण बायकोला मारून टाक. आपलं कोण नाही जमणार रे. नाही जमायचं नको जमू दे. मग आपल्याला बायको उठ म्हणून उठते, बस म्हणून बसते. आबा पण काही म्हणा,
काय आज तुमचं सदर, काय तुमची टोपी, काय तुमच्या मिश्या एकदम उंदराव्यात. नाही म्हणजे भारी. तुला मी 90 पाजणार होतो आई शपथ, या उंदरामुळे कॅन्सल. होय आबा, आत्तर बित्तर मारले काय? म्हणजे काय? तरीच म्हणलं एवढा घाण वास काय येतोय. घाण वाजते का? अहो छान म्हणलं. छान म्हणला? तुम्ही घाण ऐकलं का? आईला माग घाणाला काय? तू छान म्हणला होता का? छान म्हणलं मी आबा. म्हणला असेल. होय आबा, मी काय म्हणतो, तुम्ही कुठे निघाले? कुठे निघालं? तुला म्हणून सांगतो, आबा कुणाला बोलायचं नाही अजिबात नाही. गावातला तू एकमेव माझा विश्वासातला माणूस आहे. अपोजिट पार्टीत असेल तरी चालेल. नाही त्या तात्याला अजिबात सांगायचं नाही. अजिबात नाही. तालुक्याच्या गावाला माझा ऍटम एक नंबर ऍटम आहे आपला. तरीच म्हणलं आबा. तिला आदन मधनं भेटायला जातो मी. खरं तिकडेच चाललोय आता. तरी मी म्हणलं आबा, पिकल्या पानाचा देठ कसा हिरबा, पिकल्या पान. असं कुठे हिरोचे असतो? देठ आबा देठ. अरे हे कपडे मला जायला उशीर झाला. जाऊ का? होय आबा, तिचं नाव काय? कुणाचं? आयटमचं. छान होतं बरं का नाव आयटमचं. अजून सांगायचंय मला नाव. आज सांगायचं. हो. मला वाटलं हेच नाव आहे. नाही नाही हसू नको. तिचं नाव ना नाव ना चंपा. 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 आबा आबा चंपा. चंपा आबा आबा चंपा चंपा. खबर चालायचंय. खरे खरे. आबा तुम्ही तुला केव्हापासून भेटतो? केव्हापासून? अरे आमचं 30 वर्षापासून प्रेम आहे. त्यामुळे तर बायकोला मारली ना मी. अरे लय प्रेम आमचं. तिचं माझ्यावर जीवापाड आणि माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. काय बोलता आबा? मग तुम्ही लग्न का नाही करीत तिच्या सोबत? ते लग्न करणार होतो रे. तिच्याही म्हणत लग्न करावं, माझ्याही म्हणत लग्न करावं, पण एक माशी शिंकती. हा ना, तिच्या घरचे तयार नाही ना. घरचे? हो. आईला दरवेळेस असंच होतं. इकडचा आयटम तयार असतो, इकडचा आयटम तयार असतो, पण घरचे ना सगळं फांदा फोडतात. होय आबा, नेमकं तिच्या घरी असं कोण कोण असते? कोण कोण असते? तिचा नवरा असतो, दोन पोर आहे, सासू असते, सगळे आहेत ना. आयो म्हणजे तुम्ही लग्न झालेलं बाई ठेवले. चालू दे तुमचं, मी जातो घरी. तू कुठे घरी जातो? तू गाडी बस, तू गाडीवर बस, तुझ्या काम आहे. आबा आयटम तुमचा, मी तिकडे येऊन काय करू? अरे तू काय करायचं माहितीये का? आता तू तिथे आला ना माझ्या संग, तू खाली बसायचं. ती रात्री दुसऱ्या मजल्यावर. तिचा नवरा आहे ना, तो सकाळी 9 ते 5 कामाला जातो आणि त्याच्या आधी दुपारी जेवायला येतो. तो येताना दिसला की मला फोन करायचा. अच्छा, एवढंच काम तू करायचं. माझा काय फायदा आबा? तुला काय फायदा आहे? तुला चॉकलेट देईन, कॅडबरी देईन, गोळ्या देईन, बिस्किट देईन ना. चॉकलेट गोळ्याचं आता लहान पोरी बी घेत नाही. मग काम कर ना, तुला 90 देईन. बिर्याणी, चिकन, मटन सगळं चालेल तुला. खरं का आबा? 100%. आणि काम करायचं, येताना दिसला की लगेच फोन करता बस. तू गाडीवर बस. पण आबा तिथंच नवरा आलं, फोन करू का? नाही दुसऱ्या झालं कर. बावड सका तुझ्या. खरंय बाबा, मजा आहे आबा तुमच्या. वाव, काय मस्त दिसतंय ना ग हे. मस्त व्ह्यू आहे काय इथं. नजारा आहे. हा 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 हा. तो झेंडा बघ. हा ते बघ ना, ते कोणती रेल्वे रेल्वे ट्रेन आली काय? हो. अहो अरे बाय. वा, आईला हे काही म्हण बरं का, पण आपण आलोय आणि ट्रेन दिसली नाही असं कधी झालंच नाही बरं का. ट्रेन असं मस्त आपल्याला दिसतच असतं मस्त. आणि हे काय घालून आले असं इथं उभं असं? हा टी शर्ट टाकलाय नुसता. हो मग. अरे वा वा वा. आणि ते गळ्यातलं वर काढ का असं? का बरं? हा, छान दिसतंय ना ते. आवडतं का तुम्हाला? हो, मला ते आवडतं. मला तू पण आवडते, तुझ्या गळ्यातलं पण आवडतं, सगळंच आवडतं मला. आणि काय म्हंटल सारख्याच आता ही स्लो चालली, ही स्लो चालली. हे डेमो आहे, हे डेमो आहे. आणि त्या आधीची एक्सप्रेस होती, स्पीडवरून कळतंय ना. नाही ते काय होतं माहिती का, आता एक तर चाललाय पावसाचा दिवस. आता पावसाच्या दिवसात प्रॉब्लेम काय येतोय, तिकडे शेतात भेटायला गेलं, सगळा चिखल बरोबर, त्यात परत ते गवतावरले मच्छर,
अरे हे कसं बघा चालू होते मला मागच्या वेळेस पण हा आता पण चावलेत मला, जाऊन आले असतर शेतात. कशाला जायचं पण गरजच नाही. मग मी कसं म्हंटल की आता इकडे तिकडे बोलवायला नको, मस्तपैकी आपल्या टेरिस वरती बोलावं म्हटलं. मस्त कसं आहे. आपलं टेरिस छान हा मस्त आहे तुमचं टेरेस. आपलं घर आहे, टेरिस आहे. आणि टेरिस वर कसं कोणाची एक नाही दोन नाही, आता वरून दरवाजा लावून घेतलाय. जोपर्यंत आपण दरवाजा उघडत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही डिस्टर्ब करू शकत नाही. हे डोक्यात खटकाव आता. म्हणून मी म्हटलं वरती ये. पाऊस चालूच आहे. पावसाळा मात्र ह्यावेळेस दणक्यातून आला गोष्टी. मस्त भिजू आपण. आता काय भिजून भिजून कंटाळा आला गोष्टी. काय भिजून मस्त. ते मांजर बघ की मांजर. हा दिसली का? हा दिसली. ती मांजर तू बोका आहे काय? हा तो सदासारखाच बोका आहे, फोगला आहे नुसता. बरं मग बाकी काय म्हणताय? काय रे पोरांनो, तुम्ही कितीला आहेत? कितीला आहे? 10वी झाली. आयला कॉलेज कुमार झाले तुम्ही म्हणायचं. कॉलेजला गेला म्हणायचं. कॉलेजला आता हे बघ की नाही पोरं बघ की आपण वर टेरेसवर फिरतो खालून बघतात. कसं असतंय पोरांचं लक्ष असतंय बारीक. त्यात कॉलेज. कॉलेज कुमार येते आता. मग बरं तुझं चालू आहे का नाही कॉलेज? हा मग चालू आहे की. चालू आहे ना? हा कॉलेजच करा बरं का. नाहीतर काय तिकडचं एखादा कॉलेजचा अजय देवगण, सुनील शेट्टी, अक्षय कुमार पाठवायचं तुम्हाला. आमचं व्हायचं वांद असं काय नाही करणार? नाही बघा मी अख्ख्या कॉलेजची क्रश आहे. हा पण मी तसलं काही करणार नाही. क्रश म्हणजे काय? क्रश म्हणजे पहिल्या नजरेत आवडलेली व्यक्ती. तू सगळ्यांना आवडते? हा असं. तसं तर आहेच की, सगळ्यांना आवडतं. आवड प्रत्येकाला आवडते. हा. पण तुला नाही कोणी आवडत? नाही मला कधी नाही आवडत बाबा. मी आवडतो ना. हो मग. नाहीतर व्हायचं कुठं नाही. करू नको. नाही तसं काही नाही. चालते चल. नाही तर मग ती नाव मेरे कॉलेज की एक लड़की है. चालते चल निघायचं मग आता. चला पाऊस यायला लागला भिजन मस्त पैकी. आणि मग ते मागचं मग परत गाणं सुरू व्हायचं. छत्री ना खोल बरसात में भीग जाने दे. वर ढगाला लागली ग पाणी धमधम ग. वर ढगाला लागली ग पाणी धमधम ग. जल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाकरा संग. खिलारी देवा पांडवा. बोंबला तुझ्या मायला आली सध्याची बाई. दमली गई. काय देवा काय पांडवा. काय कितवा इस्टेट आहे ती आपली. इस्टेट हाय वय. मला वाटलं गुड न्यूज देतोय का काय. बाहेर नसतं नाव बाई ना. ओहो हसीना क्यों आ रहा है तुम्हें पसीना बारिश में. अरे दलिंदर झालं का तुझं सुरू. तरी म्हणलंच अजून आंटी लवर कसा बोलला नाही. हमको शौक है ऐसा, हम ऐसे ही शौक रखते हैं. होय असला शौक. माझा शौक दाखवला ना कसा होईन बघ मग काळ्याचा निळा. गपकीला का कशाला म्हणतो त्यांना काही. मला सवय झाली आता, मी तरी काय करू. सवयीचा परिणाम. खरंय. बरं तिच्या मायला तुमचं काय आवाज कशाला दिला आम्हाला. अहो आमचं खिलारी दिसला का. बैल अहो सदा. मग आता काय म्हणू. काय काम सांगितलं की तिकडच असतोय बाबान. जमायला त्याला बैल नाही त्याला रेडा म्हणलं पाहिजे. बघा काय कार माझलाच काय. माझ्या नवऱ्याला रेडा म्हणतोच. नाही नुसता रेडा नाही, शांत रेडा आहे तू. होय असा सुजवेन ना तुला देवा. माझ्या नवऱ्याला काय बोलायचं नाही. तो अधिकार फक्त मला आहे. त्याला तुडवायचा बोलायचा. फक्त बैल म्हणायचं बाकी काय म्हणायचं नाही. ओ पांडवा. अहो बायकोचा बैल म्हणतात त्याला. गावात म्हणतात. मी ना एकटं म्हणत आहो. हो म्हणजे तुम्ही आता बायकोचं बैल म्हणून त्याला वागवताय वय. काय ग. नाही माझ्या नवऱ्याचं तेवढं माझ्यावर प्रेम आहे. तुमच्यासारखं नाही बायांना त्रास देणारा. त्याला माझं दुःख कळतं. लोकांचं लिकरू आणलंय त्याला माहितीये कसं बायको ठेवायची, कशी जपायची, तिला मदत करायची. तुमच्यासारखं नाही. तुम्हाला कधी माहिती का बायकोला. वहिनी तुमचं दुःख मला पण कळतं. मी तुमच्या दुःखात सामावून जाईन वहिनी. अरे तू कशाला समावतोस. माझा नवरा हाय समवायला. अरे त्यांचं रे बघून घेते तू त्यांच्या दुःखात कशाला जातो. ती चष्मा काढ बरं. कशाला काढ जरा. ठीक आहे दिल. जरा बघू दे की मी बी कशी दिसते मग. वा वा वा. कसं आहे मग? 36 नखरे वाली
मला कणीस बाकी कवळं दिसतंय सांच्याला वाड्यावर नेऊन भाजून खाऊ. अरे मुर्द्या, जातच खाली ना आता. अहो, घरी तुझा गोगलन तू. अहो डायलॉग आहे. डायलॉग जाऊ दे. तुमच्या दलिंदराच्या नादी लागण्यापेक्षा मी तुमचा नवरा नाही दिसला, तुम्ही जाऊ आता. चाललेच. हा, जा. तुमच्या कुठं नादी लागू. बोमला तिच्या मायला बाई आहे का घाऊ बाई आहे तीच काय करा ना. बाई का बिथडी असं झालंय. मग काय तिच्या मायला असली कसली बाई. चला चला, चला. ढगाला लागली का पाणी थमथम गर. मग अमोल शेठ काय म्हणताय? काय नाही निवांत. निवांत का? आईला सगळे जण गोळा मोळाने चालला. काय विचार काय त्याच्या आईला? अरे काय नाही तुम्हालाच भेटायचं होतं. बर बर बर. काय म्हणते शाळा बरी चालली का? बरी चालली. किती वेळा तुम्ही आता? 11वीला आहे आम्ही. तुम्ही 11वीला होय? आईला बघ तू तू कोणत्या साईडला आहे? इंजिनियर. इंजिनियर 11वीला बी इंजिनियर करते का? हा 11वीच्या पुढे. तू हा तेच. एकाच वर्गाला आहे तुम्ही? तिघं पण एकाच तुम्ही वर्गामध्ये. क्लासमेट आहात म्हणायचं. क्लासमेट आम्ही. शिका बाबा हो, शिका चांगलं. अरे तुमच्या आई बापा मरणाचे कष्ट करा रे बाबांनो. काय आई बापाच्या कष्टाची चीज करा. हा चांगलं मस्त पैकी. नाही ते मोबाईल घेऊन ते पबजी फिफ्टीन तसले खेळत बसू नका. तसलं नाही काय. अरे काय सांगायचं पबजीने लोकांचं वाटोळ झालं. त्यात बार बसून 4-4 तास त्या पबजीतून बाहेर निघा ना. काय हा तुम्ही हुशार पोर आहेत. नाही तर कसं होतं चांगलंच वाटोळ होतं. बाकी काय नाही आमचं चांगलं काम आहे. काय सांगा काय बाई तुम्ही तर पोरच घेऊन बसलाय. आता मग काय बाया घेऊन बसू का? बाया घेऊन बसू नका. अहो, पण तुमचं वय काय ह्या पोरांचं वय काय? नाही 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 सोना दोस्तीला वय नसतं. लक्षात ठेवा. एकदा मन जुळलं विचार जुळलं ना हो का की पोरं बी माझी दोस्त आहेत आणि पोरांचा बाप पण माझा दोस्त आहे आणि तुझा नवरा माझा दोस्त आहे. सदा दोस्त पक्का आहे. बरं बरं. कुठे गेला सदा शिव? ते ध्यान घरात असतंय वय त्याच्यात त्यालाच हुडकती गावभर. सदा का घर नाही का? नाही ना कडीपत्ता नाही पाठवलाय अजून आलेलाच नाही बाबा. नुसती हिंडती मी आता गावभर. कडीपत्ता नाही पाठवलं. किती दिवस झालं? 4-5 तास झालं. तुम्ही तुम्हाला दिसलं का सदा? नाही. तुम्हाला दिसलं का? नाही. सदा कुठं गेला त्याच्या आयला म्हणायचं मग गोष्टीचं. सदाला बघायची वय असल कुठं जायचं इकडे तिकडे बघायचं. आपलं येतं ते काम कर. ते देव्यान पांड्या आहेत ना तिथे ते देवळापाशी बसल्यात. ते कुठं जात नाही. ते सदाला काय त्या देवाच्या पांड्यापाशी पडलेलं असते. जातो तिथं असते. जा पण बरोबर चालतंय. जा जा. जरा शिका तात्यांकडनं. हा 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 माझ्याकडूनच शिका. या बायकून काय शिकू नका. अरे बाबा काय सांगायची आपल्या समोर एवढी गोड बोलती. असली डेंजर बाई आहे ती. काचाकच नवरा तोडावती. होय का? घरी तुला सांगतो त्या नवऱ्याला भांडी घासायला लावती. कपडे धुवायला लावती. संडास सुद्धा धुवायला लावती. लय डेंजर काम आहे. मग हिला म्हणत ना बायकोचा गुलाम म्हणजे तो सदा. अरे वैतागून गेला असं निघून कुठं काय करायचं आपल्याला. चालते पोरांनो आज काय सुट्टी काय? आज रविवार. चला तुम्हाला मस्त पैकी भेळ चारतो. चला 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 या. सध्या काय या पावसात नको नको केलं उतर की आता घरी येतो. येतो घरी माझ्या आयला हे म्हणजे बरे काम होऊस तर लगेच गोड गोड बोलत होते आणि काम झाल्यावर लगेच कोण काय चालायचं झालं शिवराव चालायचं नाही. पण तुझा आभार मानले पाहिजे. नेमका तिचा नवरा आला तुम्हाला कॉल केला. काय गडबडीत उरकली. अरे मागच्या खिडकी उडी मारली पाय दुखायला आला माझा. तुझा आभार मानलं पाहिजे बरं का? शिवराव हे गोठा झालाय काय ती अंडरपॅन्ट तीच राहिली ना. आयला राहू द्या आबा आता काय दुसरे हात काढ. पण आबा मी काय म्हणतो जाऊ नका ना. तुम्ही ते मटण आणि बिर्याणीच बोललेलं. अरे हा त्याच्या आईला सकाळ तुला सारा आल्या किती गडबडीत आलो. मला काय वाटलं पाठीभाऊ कोण आपलं तिकडं आपलं पाठलाग करतं काय कोण आलो का नाही गडबडीत म्हणून राहिलं. ते काम करा म्हणून 2-3 दिवसांनी परत गेले की परत चालेल तुला. काय आबा बरं ते जाऊ द्या. चॉकलेट तरी द्या की. आईला काय याची वैतागवाडी त्याच्या आईला हे द्या ते द्या चॉकलेट द्या. आहे का चॉकलेट तरी? हाय 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 ना हे घे चॉकलेट. कॅडबरी बी काय असू दे ती काठी दे इकडे माझी. तुमची काठी घेऊन जा आबा. परत जाऊ 2-3 दिवसांनी. पाहिलं आम्हाला तर वाचवलं मार खायचं. पण सदाराव तुमची बायको निभार रेटणार आहे तुम्हाला. चला शिवना ए शिवना आला वाटत.
आला पाय कुठं इथं यो काय पाय मारा काय झालं कधी गेलाय तुम्ही सकाळी गेलाय सकाळी दुपारी आलाय आता तुम्ही हा अगं कडीपत्ताच आणाय गेलतो मोनताईकडे मोनताई घरी नाही त्याला मी काय करू हा मग मोनात आहे काय कडीपत्त्याचं झाड घेऊन सोबत गेलता काय अगं तसं नाही सोनं आता लोकांचं झाडावर चढायचं म्हणलं त्यांना पहिले विचाराय पाहिजे ना अगो बया बया कधीपासून एवढं सज्जन झाला तुम्ही हा विचारून सगळे काम कराय चुरटे आवलात तर हाय तुमची अगं तसं नाही मी कडीपत्ता घ्यायला तिथं थांबला तर मोनताईच नाही लवकर आली तर मी काय करू होय इथं भाजी करायची राहिली चांगलं म्हणलं आज नवऱ्याला चांगलं चुंगलं खायला घालावं पण नवरा त्या लायकीचाच नाही तुडवत नका आता भ्यायचे नाटक करू एवढी भ्या असती तर आला असता लवकर अगं आता मोनताई उशीर आली मग घेतला मोनताई कोण कडीपत्ता आणि निघलो सरळ घराकडे हा आणि घर मग गेलता कुठं तुम्ही सकाळची दुपार झाली खरं खरं सांगा कुठं गेलता सांगतो हा मी कडीपत्ता घेऊन सरळ घराकडेच निघलो होतो हा तेवढा- काय मांजर गेला का आडवं आबा भेटला ते काळा टियाना वय आता त्याच्या काही नादी लागता बायला त्यो अगं तसं नाही मी आबाला म्हणलं कडीपत्ता घरी बायकोला देऊन येतो मग जाऊ आबा आपण तर आबा म्हणले नाही माझ्या मित्राची आई ऍडमिट आहे आपण तिकडे जाऊ आणि मग मी त्यांना म्हणलं अहो कडीपत्ता असं देतो असं येतो मी तर म्हणलं जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्या आईचा आणि तुला कडीपत्त्याचं पडलंय का मग बायको तूच सांग समस्या केली का नाही पाहिजे ना आपण समस्या कराय सगळं गाव सुटताय तुम्हीच कसं सगळ्याला सापडताय हो हा बर ते जाऊ द्या मला कपडे धुवायचे इथे जायचं आणि साबण घेऊन यायचा ती तरी लवकर घेऊन या आता अगं कपडून मला आठवलं ऐक ना हा त्या आबान मी इथं येत होतो हा. दगडावून गाडी उडाली लय जोरात पडलो मी लय चिखल लागलाय तेवढी पॅन्ट होती का माझी द्या आता काढून नशिबालाच आलंय तर सगळं करायचं लगेच काढून देतो. काढा पटपट काय करू बाई ह्या माणसाचं मी खरंच रे देवा निघते का नाही आता अगं देतो ना अहो काढा लवकर आणि एवढं लांब काय आहे तिथं जाऊन निवडत बसल्यागत करताय हा? जरा काढायची पटापटा पॅन्ट काय झालंय लाजाय बायकोच आहे का दुसऱ्या बिसऱ्या बरोबर काढताय नाही ग तसं नाही लोकांनी पटकन काढा आणि द्या पटकन अगं आणि जावा पहिलं साबण घेऊन या अगं शेजारच्या बाईने पाहिलं तर काय करायचं तर बाया रिकाम्याच पडल्या त्या सध्या कसे कपडे चेंज करतोय कुत्रा बघत नाही तुम्हाला आणा जरा सुद्धा ग ह्या माणसाला अक्कल नाही आणि हे काय कडीपत्ता. आणायला की असं आहे. आता ह्या कडीपत्त्याला काय करू जाऊ द्या त्या कडीपत्त्या आणि जावा की अहो का डोकं खाताय माझं जातो आणि लवकर या नाही तर मी आल्यावर लय तुडवी ना तुम्हाला वय हा अयो पैसे बिश आहेत काय यो बी करचोट ह्याच्याकडे कुठलं पैसे अगो बा चॉकलेट आता ही चॉकलेट काय लागलं वाटतं जाऊ दे तेवढंच मला अगो बाई अजून आहे ती अबो, आज काय खरं नाही सोना चॉकलेट अयो अयो हे कसलं चॉकलेट आहे कॅडबरी दिसती असल बाई आजकाल काय ह्याचा रुबाबच वाढलाय नाही बाई कॅडबरी अयो हे तर कोंडम आहे अरे देवा माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाला तरीच म्हणलं 4 दिवस झालं ह्यो बांडगुळ कुणाला बोलतोय नाही माझ्या संसाराचं वाटुळं झालं कोणची रान ठेवली काय माहिती नाही माघारी येऊ दे असा तुडवती ना त्याला त्यो हाय आणि मी हाय मी 36 नखरे वाले मला लाखाची मागणी आली मी 36 नखरे वाले मला लाखाची मागणी आली वहिनी अहो काय करता वहिनी काय नाही बसले होते आईला होय वहिनी हा हे ते गोरा व्हायचंच आहे का हो हा पाऊंड्स आहे पाऊंड्स क्रीम आहे क्रीम क्रीम का हा आयला म्हणजे ती कशी आगोळीत घ्यायची का कसं काय पाऊंड्स क्रीम आहे हो तोंडाला लावायची क्रीम आहे ती अच्छा मग तोंडाला आलं गोर हा गोर होत आहे नाही भारी बर का हा. तुम्हाला सांगतो मागच्या वेळी मी 2 बाटल्या नेल्या अशा मोठ्या मोठ्या हा त्या बाटल्या अख्ख्या काळ्या झाल्या पण मी गोरा व्हायना होईल कस काय बरं अहो काय आपला कलर एकदम नॅचरल आहे कलर गया तो पैसा वापस बरं ते जाऊ वहिनी अहो ते जरा चिखलात पडलो ना पॅन्ट खराब झाली बायकोला म्हणलं नाही धुवून दे हा तर बायको लगेच काम लावी ती जा दुकानात जरा साबण घेऊन या साबण देऊ हा एक साबण द्या बरं चांगलं पॅन्ट धुवायला
असा एकदम मस्त त्या सेंटेड बिंटेड असं टाकाटाक पॅन्ट निघली पाहिजे आपली. जरा हायला साबण किती? 10 रुपये. 10 रुपये. हॅलो वाज भारी बर का वहिनी. ये का 10 रुपये. बरं येऊ का वहिनी? बरोबर चला चला. मी छत्तीस नखरे वाले मला लाखाची मागणी आली. सोना आला का? काय झालं तुला? डोकं बिकं दुखतं काय तुझं? साबण आणला का? आणलं की हे काय हे साबण. पॅन्टीच्या खिशात काय होतं? हे आपलं चॉकलेट आहे. चॉकलेट होत्या. चॉकलेट आहे का? हा चॉकलेट नाही तर काय ते. बर अजून काय होतं? अगं सोना चॉकलेटीच होत्या. हे काय आहे? मला वाटतं ते कॅडबरी असेल. ते कॅडबरी नसते का नवीन आली. कॅडबरी. ही कॅडबरी आहे का? काय ते? ही कॅडबरी आहे का? आता मला काय ते नेमकं? अहो कोंडम आहे हे कोंडम. कुठनं आलं? कुठनं आलं सांगा लवकर. अगं मला काय माहिती सोना. उंची बाय ठेवली तुम्ही. तर माणसा मला वाटायचं लय भोळा आहे. भोळा नाही तू लय नाच का निघला. अगं माझं काय नाही बाई बाहेर. काय बाहेर नाही तर कोंडम आलं कुठून? मला काय माहिती सोना. काय माहिती? तरीच म्हणलं 4-5 दिवस बघते तिथं बसतोय कोपऱ्यात गुल्लू गुल्लू करत आठवण येते आणि वरनं सांगते देवाला फोन करतोय म्हणून. येडत करतो काय? गुळे दिसते काय मी? शपथ घेऊन सांगते मला नाही माहिती सोना. मी म्हणते जाऊ दे बाई भोळा आहे. एखादं सामान विसरता इसरू दे. हाणताय म्हणतो तुम्ही. ओय, मला येड्यात काढायचा प्रयत्न करू नका. मला काय सांगा. अरे हा हिला काय तुमची सदा ना कुत्र्यावाने कळवण चालली. हायला द्याव्या हला इथून कोपऱ्यातून चाललो म्हणलं काय. अरे किती हानतेला काय त्याला काय झालं काय नेमकं एवढा मारायला. अहो तात्या काय सापडलं ह्यांच्या खिशात माहितीये का? काय सापडलं? कोंडम सापडलंय. कोंडम बघा. सदा तुझं नाही. अरे मग तुझ्या खिशात कसं काय कोंडम आलं? अहो तात्या इथं बाहेरचं मी कसं काय राडा ठेवली तर घरची राड मला नीट सांभाळता. अहो तात्या मला वाटलं भोळा आहे. जाऊ दे एखादं सामान इसरते परत काहीतरी घरात गुडगुड कुडगुड ह्या दलिंदरांबरोबर फिरतय बाया बघतय इथवर. चला ठीक आहे म्हणलं. त्या दिवशी मी बघितलं कडीपत्ता आणाय पाठवला होता बरं का. महाग जाऊन बघते तर कुणाचा गुल्लू गुल्लू करत बसला होता. तुमचा त्याच्याविषयी काहीतरी गैरसमज होतोय. अहो मीच त्याला आहे ना लेडीच्या आवाजात कॉल करून गंमत करत होतो. अरे बाईल भाड्या तुझ्यामुळं माझा संसार तुटा आला की तुझ्या गुल्लू गुल्लू मुळे. अरे बाबा असते का बसतो. अरे बरं ती बी जाऊ द्या. मग आता मी काय म्हणते कडीपत्ता आणाय पाठवला त्या दिवशी बर का. कडीपत्ता आणाय गेला बाबा 2 ते 3 तास बाबा तिकडे होता. गेला असेल मग भेटायला. थांबा मी सध्या तू खरं खरं बोलायचं. लक्षात ठेव इथं संसार परपंचाचा प्रश्न आहे. नको सोनाली आगाव असेल काय. लक्षात ठेव जगातली कुठलीच बाई आपल्या नवऱ्याचं जर बाहेर लफडा असेल तर ती सहन करू शकत नाही. आणि तुझ्या खिशात तर चक्क क्वांटम सापडलाय त्याच्यामुळे तिला राग येणं साहजिकच आहे. मला सांग हे तुझं नाहीये नाही ना. मग हे तुझ्या खिशात क्वांटम आला कसा? आता मला काय माहिती. तात्यांना तरी खरं बोला. एक मिनिट मला एक गोष्ट सांग. आयला या पावसाने नको नको केलं बाबा कुठं. मला सांग तू सकाळी कुठे गेलता? सकाळी मी कडीपत्ता आणाय गेलतो मोनताईकडे. कडीपत्ता आणा गेला. मग कडीपत्ता घेतल्याच्या नंतर तू कुठे गेला का? आबा भेटला होता. घेतला का? मग मग
त्यांच्या मित्राची आई आजारी होती तालुक्यात, मग तिकडे दवाखान्यात गेलतो. खोटं बोल नको. तो आव्या हरामखोर आहे. आव्या कुठाचा आजार, अरे तो का आपल्याला कोणाच्या करगळीवर मुटत नाही तो आव्या. आणि एखाद्या आजारी माणसाला पेशंटला पडतात. खरं सांग कुठं गेलता सांगतो तात्या. हा हा तात्या आबाने तालुक्यात एक आयटम ठेवलाय आणि तात्या आता त्यांच्या आयटम आबाचा आयटम. हा हा आणि तो वर गेला तर मला खाली राखून ठेवलं आणि घरी आता म्हणलं काहीतरी द्या, तर मला त्याने चॉकलेट दिलं खिशात. अच्छा अच्छा असा मॅटर आहे काय सोनाली? म्हणजे आबानी तुला गावात सोडल्यानंतर तुझ्या खिशात चॉकलेट टाकल्या होत्या? अरे 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 असा मॅटर. अगं सोनाली, हाय जे कॉन्डमचं पाकिट सदाचं नाही. आबानी चॉकलेट दिल्याने चॉकलेट बरोबर चुकून कॉन्डमचं पाकिट पण खिशात टाकलं त्याच्या. असा गैरसमज झाला. अरे 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 बरं झालं, गोष्ट क्लिअर झाली. थांब. अरे पण बावलाटा, तुला पण अक्कल पाहिजे, एक गोष्टीचं कळलं पाहिजे. तसं नालायक माणसांबरोबर कशाला काय करतोस तू? काय अक्कल आहे का तुला त्या गोष्टीचं काय? हा तसल्या ना असं राहायचं नाही. असल्या माणसांमुळे संसार परपंचाचं वाटलं होतं. आता मी जर आलो नसतो तर तुला तिने कुत्र्यासारखा हाणला असता आणि सोडून गेले असते का निघून गोष्टीचं. आणि बाबा तू पण जरा एक डोकं शांत ठेव. छोट्या छोट्या गोष्टीवर नवऱ्यावरती असा संशय घेत जाऊ नको. लक्षात ठेव, संशयामुळं अनेक नवरा बायकोचे संसार परपंच उद्ध्वस्त झालेले आहेत. आलं का लक्षात? त्याच्यामुळं सदा आणि बायकोला संशय येईल असं तू पण वागू नको. असं दलिंदर लोकांबरोबर परत राहू नको. अरे दलिंदर, तू पण असा लेडीजचा आवाज काढून त्याला तिला फसू नको. आलं लक्षात? हा चालते. आता एक काम करा, गैरसमज सगळं निघाला का नाही? झालाय ना? निघाला. पाऊस येतोय, मस्तपैकी चहा टाका, चहा पिऊन निघतो मग. चला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.